बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 13 दिवसांपासून डहाणूतले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता होते। त्यांचा मृतदेह आज सापडला आणि त्यावेळेला मृतदेह शोधताना ते सगळं नाट्य कसं रंगलं होतं, कारण ती दृश्य पाहताना अनेकांना दृश्यम या सिनेमाची आठवण झाली। आपण जाणून घेऊया की हा सगळा घटनाक्रम नेमका कसा रंगला, धोडींचा मृतदेह कसा शोधला गेला। या अशा नाट्यमय घडामोडी घडलेल्या तपास अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की या तलावाजवळच हा मृतदेह आहे। मग त्यानंतर या तलावामधनं एक जॅकेट बाहेर काढण्यात आलं। काळ्या रंगाचं एक जॅकेट होतं, त्यामध्ये एक हेडफोनही सापडला। मग ही गाडी जी तलावाच्या 40-50 फूट खोल आतमध्ये होती ती बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आणि क्रेनच्या सहाय्यानं तलावामधनं ही लाल रंगाची ब्रीझा गाडी जी अशोक धोडींचीच होती ती सुद्धा तलावाच्या बाहेर काढण्यात यश मिळालं। मग क्रेनच्या मदतीनं ही गाडी तलावाच्या बाहेर आली आणि मग पोलिसांनी लागलीच या गाडीची तपासणी करायला सुरुवात केली। या गाडीच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह असल्याची माहिती आरोपींकडून देण्यात आलेली होती आणि डिक्कीमध्येच हा मृतदेह सापडला। पण गेले काही दिवस हा मृतदेह पाण्यातच होता, त्यामुळे तो अर्थातच कुजलेल्या अवस्थेत होता। पोलीस आता या प्रकरणातल्या अन्य आरोपींचा सुद्धा शोध घेतात। आणि इकडे सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवान गडावरती जाणार असल्याची माहिती मिळते। महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली जाईल संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून। सोबतच पुराव्यांची एक फाईल सुद्धा देशमुख कुटुंब महंत नामदेव शास्त्रींना सादर करणार आहे। रविवारी सकाळी ही सगळी मंडळी भगवान गडावरती जातील। बीडमध्ये एक बैठक घेऊन धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंब भगवान गडावरती जाणार आहे, कारण एक प्रकारे नामदेव शास्त्रींनी या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची जाहीरपणे पाठराखण केली, ज्यावरनं आज कमालीच्या चर्चाही रंगल्या। याच पार्श्वभूमीवरती रविवारी सकाळी देशमुख कुटुंब भगवान गडावरती जाऊन नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेणार आहे आणि पुराव्यांची एक फाईल सुद्धा सादर करणार आहे। आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं, पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले। खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मस्साजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या। त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं। त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत। हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत। आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का, चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून। तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोषांना देशमुख यांना कॉल केला। संतोषांना तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं, त्यांना पण गचांडी गुचांडी करण्यात आली। मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात, मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली। पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही। बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी। गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले डहाणूतले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह तब्बल 312 तासांनी गुजरातच्या भिलाडमध्ये सापडला। या 312 तासात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। अशोक धोडींच्या सख्ख्या भावानंच त्यांचा काटा काढला। या हत्येला दारू तस्करी कारणीभूत असल्याचं सुद्धा समोर आलंय। आरोपी अविनाश धोडीचा दारू तस्करीचा व्यवसाय होता, त्याला अशोक धोडींचा मात्र विरोध होता। त्यातूनच या दोन सख्ख्या भावांमध्ये सातत्यानं वाद व्हायचा आणि याच वादातनं अविनाश धोडीनं आपल्या भावाचं अपहरण केलं आणि हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। अविनाश धोडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र तो पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन निसटला। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 4 जणांच्या जबाबातनं अशोक धोडींच्या हत्येचं गूढ उकललं। आता पोलिसांनी अविनाश धोडींसह इतर 5 आरोपींचा शोध सुरू केलेला आहे। जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना
जे माझ्या वडिलांचा जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे, फॅमिली टॉर्चर त्यांना करा. कारण की हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना, प्राण घेतले, मला एवढं वाईट वाटायला लागले ना. अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे, जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत. त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत. परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते. 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक ढोडी यांचा मृतदेह शोधण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले. आपण बघू शकतो की गुजरातमधील सरीग्राम जे आहे, या सरीग्राम जवळ एक बंद दगडखाण आहे. जवळपास या दगडखाणीत 40 ते 50 फूट पाणी होतं. या पाण्यामध्येच अशोक ढोडी यांचा मृतदेह जो आहे तो गाडीसह फेकण्यात आला होता. त्यांची लाल कलरची जी ब्रिझा कार आहे ती थेट या पाण्यात ढकलून देण्यात आली होती. त्याच पद्धतीने आज दुपारपासूनच पालघर पोलीस असतील किंवा भिलाड पोलीस असतील यांच्या संयुक्त सहकार्याने ही गाडी जी आहे ती पाण्याबाहेर काढण्यात आली. मात्र याच गाडीत अशोक ढोडी यांचा मृतदेह देखील आढळून आलेला आहे. सध्या त्यांचं काही साहित्य जे आहे ते सुद्धा बाहेर काढण्यात आले, कारण की ते आपल्या घरगुती कामासाठी मुंबईत गेले होते आणि मुंबईतून परतताना त्यांचं 12 दिवसांपूर्वी गाडीसह अपहरण झालं होतं. मात्र त्यानंतर पालघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींच्या मुसक्या ज्या आहेत त्या आवळलेल्या आहेत. जवळपास 4 आरोपींना या सगळ्या प्रकरणात अटक केलं आहे, तर 5 आरोपी अजूनही फरार आहेत. काही फरार आरोपी जे आहेत ते परराज्यात म्हणजे गुजरात किंवा राजस्थान या ठिकाणी असल्याची माहिती जी आहे ती सध्या पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र अशोक ढोडी यांचा शोध घेण्यात अखेर 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. आणि अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या शरीफुल विरोधात पोलिसांना एक भक्कम पुरावा मिळालाय आणि याच पुराव्यामुळे शरीफुल यानंच सैफ अली खानवरती चाकू हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय.